घोडबंदर येथील रस्ते दुरुस्तीची उर्वरित कामे 30 मेपर्यंत पूर्ण करावीत. महापालिका आयुक्त सौरभराव यांचे निर्देश. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी आयुक्त सौरभराव यांनी 24 एप्रिलला करून सर्व कामे 20 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण घोडबंदर रस्त्याची पाहणी गुरुवारी 22 मेला आयुक्तांनी पाहणी केली. घोडबंदर रोडवरील बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे 30 मेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग व मेट्रो MMRDA आदी प्राधिकरणांना दिले. तसेच पावसाळ्यानंतर करण्यात येणाऱ्या कामांच्या ठिकाणी सूचना देणारे फलक लावून वाहतूक सुरळीत सुरू होईल या दृष्टीने नियोजन करण्याबाबतही सूचित केले. पूर्व द्रुतगती महामार्ग कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची आज आयुक्त सौरभराव यांनी पाहणी केली. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनगरा, वाहतूक विभाग मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDAचे अधिकारी, मेट्रो, विद्युत महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून या रस्त्यांची सतत पाहणी करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुखपर्यंत सुरू असलेली कामे पूर्ण होत आली आहेत. शेवटच्या टप्प्यातील 30 मेपर्यंतची युद्धपातळीवर पूर्ण करण्याची निर्देश सर्व यंत्रणांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रेनेज कल्व्हर्टच्या साफसफाईचे काम सुरू. पावसाळ्यात घोडबंदर रोडवरील पाणी साचणार नाही यासाठी सर्व ड्रेनेज लाईन व कल्व्हर्ट साफसफाई सुरू आहे. तसेच जुन्या ड्रेनेज लाईन या नवीन ड्रेनेज लाईनला जोडण्याचे काम सुरू असून 30 मेपूर्वी सर्व ड्रेनेज लाईन व कल्व्हर्ट साफसफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. कासारवडवली उड्डाणपुलाचे काम 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश. कासारवडवली येथील उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. या पुलाची पाहणी देखील आयुक्तांनी यावेळी केली. सद्यस्थितीत या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून उर्वरित कामे 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश MMRDAच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. आता पावसाळ्याचं आगमन होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने घोडबंदर रोड जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण रस्ता आहे, इथे पावसाळ्याच्या दरम्यान नागरिकांना अडचण नाही आली पाहिजे, वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे, वाहतूक सुरळीत असला पाहिजे, सुरक्षित असला पाहिजे, याच्या अनुषंगाने आपण सतत पाहणी करत आहोत. मागचे महिने आपला व्हिजिट इथे झाला होता आणि आजही MMRDA, मेट्रो, PWD, ट्रॅफिक पोलीस, ठाणे महानगरपालिकाची सर्व यंत्रणा याच्याबरोबर आपण 1-1 इंच जागेची पाहणी केली आहे. संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुख घाटपर्यंत इथे बऱ्यापैकी काम आपले कंप्लीट होत आलेले आहे. साधारणतः 31 मेपर्यंतची आपण डेडलाईन आपण गृहीत धरला आहे, ज्यामध्ये जे शिल्लक राहिलेले कामे आहेत साधारणतः 2-4% काम वेगवेगळे लोकेशनवर शिल्लक राहिले आहे, तो करून घेण्याचं आपला नियोजन आहे. याच्यासोबतच घोडबंदर रस्त्यावर मान्सूनच्या दरम्यान वॉटर लॉगिंग नाही झाली पाहिजे, पाणी नाही अडला पाहिजे, याच्यासाठी सगळे जे ड्रेनेज आहेत, सगळे कल्वर्ट्स आहेत, तो क्लीन करण्याची कारवाई कंप्लीट करण्यात आली आहे. मर्जरच्या कामामुळे काही ठिकाणावर नवीन ड्रेनेज आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत, तो नवीन ड्रेनेज आणि जुना ड्रेनेज हा कनेक्ट झाला पाहिजे याचीसुद्धा आपण खात्री करत आहोत. बरोबरच त्याचे आपण आता कासारवडवलीचा जे फ्लायओव्हर आहे त्याचा काम कुठल्याही परिस्थितीत 5 जूनपर्यंत कंप्लीट होईल याची सुद्धा सूचना आणि निर्देश MMRDAला देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
परिवहन विभागातील जागांचा PPP तत्वावर विकास करणार. परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या 43 जागांपैकी मुंबईतील 4 मोक्याच्या जागा अनधिकृतरित्या बळकावण्यात आलेल्या आहेत. तसेच 15 ठिकाणी परिवहन कार्यालयही भाड्याच्या जागेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नये यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ते परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. ते पुढे म्हणाले की मोटार परिवहन विभागाकडील सर्व 43 जागांची माहिती अद्ययावत करून या जागांची सद्यस्थिती, जागेचा सातबारा, 8A यासह अन्य अनुषंगिक कागदपत्रे तयार करून याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करावी. जिथे अतिक्रमण झाले आहे त्या ठिकाणी ते दूर करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावेत. मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई नगर येथील 7 एकर जमीन, वडाळा, जुहू व अंधेरी येथील जमीन अनधिकृतरित्या अतिक्रमण करून झोपडपट्टी धारकांनी गिळंकृत केल्या आहेत. याकडे गेले कित्येक वर्षांमध्ये परिवहन विभागाचे लक्ष गेले नाही, हे दुर्दैवी आहे. यापुढे अशा प्रकारे जमिनी हडप केले जाऊ नये यासाठी परिवहन विभागाने कुंपण घालून घ्यावे व लवकरात लवकर सदर जमिनी विकास करण्याचा आराखडा तयार करावा, असे निर्देश या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ते म्हणाले की भविष्यात महसूल वाढीसाठी या जागांचा PPP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यामध्ये पुढील 50 वर्षांचा विचार करून परिवहन विभागासाठी आवश्यक असलेली कार्यालये, टेस्टिंग ट्रॅक व इतर सुविधा निर्माण करण्यात याव्यात. या अनुषंगाने मंत्री श्री सरनाईक यांनी आज परिवहन आयुक्त कार्यालयात मोटार परिवहन विभागाच्या विविध जागांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यासह सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. 20 जूनच्या बैठकीत अंतिम निर्णय. मंत्री प्रताप सरनाईक यांचे असे निर्देश दिले आहे की परिवहन विभागाच्या स्वमालकीच्या जागांची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. त्यासाठी विभागाकडील जागांची माहिती संकलन व अन्य बाबींसाठी समिती गठीत करून प्रत्येक जागेची स्वतंत्र नस्ती तयार करावी. तसेच या अनुषंगाने मोटर परिवहन विभागाकडील स्वतःच्या जागांसंदर्भात सर्वकष माहिती ठेवण्यासाठी पुढील 15 दिवसात इस्टेट ऑफिसर व कायदा सल्लागार नेमण्याबाबतही कार्यवाही करावी. 20 जूनपर्यंत जमिनीविषयक सर्व कागदपत्रे तपासून त्यांचे प्रमाणीकरण करण्यात यावे, जेणेकरून या जमिनीच्या विकासासंदर्भात अंतिम निर्णय घेता येईल. त्याने 10 वर्ष मुलाचा मृत्यू. ठाणे येथील सर्वाधिक वर्दळीचा चौक असलेल्या 3 हात नाका चौकात सिग्नल यंत्रणेच्या खांबाजवळ विजेचा धक्का लागून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर केलेल्या तपासणीत सिग्नलच्या खांबामधून वीज प्रवाह होत नसल्याचे समोर आले असून त्यामुळे सिग्नल खांबामुळे विजेचा धक्का लागला नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे येथील 3 हात नाका चौकात सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. या चौकातील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पालिकेमार्फत सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. यातील एका सिग्नल यंत्रणेच्या खांबाला लागून एक शिडी ठेवण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी एक मुलगा खेळत असताना सिग्नल खांबाला लागून असलेल्या शिडीवर चढला. यावेळी विजेचा धक्का लागला आणि तो खाली पडला. मुलाच्या वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याचे सूत्रांनी सांगितले. नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक SS कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता सिग्नल खांबाला लागून असलेल्या शिडीवर चढलेल्या एका 10 वर्षीय मुलाला विजेचा धक्का लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला विजेचा धक्का नेमका कसा लागला याचा तपास सुरू आहे. या संदर्भात ठाणे महापालिका विद्युत विभागाच्या उपनगर अभियंता शुभांग केसवानी यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेच्या माहिती मिळेपर्यंत आमच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी गेले आणि सिग्नल यंत्रणेच्या खांबाची तपासणी केली. यावेळी खांबातून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह होत नसल्याचे आढळून आले. तसेच खांबामुळे विजेचा धक्का लागला असता
तर सिग्नल यंत्रणेची कड बंद होऊन सिग्नल यंत्रणा बंद पडली असती. मात्र तसे काहीच झालेले नसून सिग्नल यंत्रणा सुरळीतपणे सुरू आहे. या खांबाच्या वरून इतर संस्थांच्या विद्युत तारा गेल्या असून त्यामुळे ही घटना घडली का हे सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले. ठाण्यात सापडले करोनाचे 3 रुग्ण. 5 वर्षापूर्वी सर्वत्र थैमान घातलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या 3 वर्षापासून आटोक्यात येऊन रुग्णसंख्या शून्यावर आल्याचे चित्र असतानाच ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचे 3 रुग्ण गेल्या 2 दिवसात आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या रुग्णासाठी पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला आहे. 5 वर्षापूर्वी म्हणजे 2020 मध्ये संपूर्ण जगभरात करोना विषाणूचा उद्रेक झाला होता. देशासह राज्यात आणि ठाण्यात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत होती. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पुरेशा खाटा उपलब्ध होत नव्हत्या. करोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. या विषाणूमुळे सर्वांच्या मनात धडकी भरवली होती. संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या काळात अनेकांच्या नोकऱ्या आणि व्यवसायावर परिणाम झाला. 3 वर्षापूर्वी करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आणि करोना रुग्ण संख्या शून्यावर येऊन परिस्थिती रुळावर आली. यानंतर शहरातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येऊन सुरळीतपणे सुरू असताना 2 वर्षांनंतर ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचे 3 रुग्ण गेल्या 2 दिवसात आढळून आले आहेत. या तिन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरीच उपचार घेत आहेत. असे असले तरी अचानकपणे 3 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचे 3 रुग्ण आढळून आले असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. हे रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. पालिकेच्या आरोग्य केंद्रात करोना संशयित रुग्णांनी अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. तसेच खासगी रुग्णालयांनी अशी चाचणी करण्याचे आणि रुग्ण आढळल्यास त्यांची माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे. पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 19 खाटांचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून त्यात 15 प्राणवायूच्या तर 4 साध्या खाटा आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.